मित्रांनो, माझ्या लाडक्या बहिणीची एक नवीन अपडेट तुमच्यासाठी आलेली आहे, म्हणून मी हा व्हिडिओ असाच बनवतोय। तर सगळ्यात आधी तुम्हाला मी कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसत असेल 24 घंटेच्या अंदर महिलांना 6वी किस्त मिळणार आहे, ज्याच्या अंतर्गत महिलांना 2100 रुपये मिळणार आहे। पण फक्त याच महिलांना मिळणार आहे 2100 रुपये। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि व्हिडिओला लाईक नसेल केले मित्रो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, ठीक आहे। तर बघा मित्रो, तुम्हाला तर माहितच असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि महाराष्ट्र राज्य सरकार, तुम्हाला माहितच असेल 23 तारखेला जे इलेक्शनचे जे आपले रिझल्ट आले होते, ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार पुन्हा स्थापन झालेले आहे आणि 24 घंट्याच्या अंदर लाडकी बहीण योजनेची 6वी किस्तच्या माध्यमातून 2100 रुपये महिलाच्या बँक अकाउंटमध्ये डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्याची घोषणा जी आहे करण्यात आलेली आहे। ज्यामध्ये नवीन अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत की हे जे आज म्हणजे 25 तारखेपासून जे आहे पैसे पाठवायला सुरुवात होईल, तर हे पैसे कसे तुम्हाला मिळवायचे आहे त्याबद्दल हा व्हिडिओ आहे, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पाहणे हो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आधीच करा। तर बघा, तुम्हाला तर माहीतच असेल चुनाव म्हणजे इलेक्शनच्या आधीच जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे त्यांनी जे घोषणा केली होती का डिसेंबर महिन्याचे जे पैसे आहेत ते नोव्हेंबर महिन्यातच म्हणजे नोव्हेंबर महिन्यातच देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये फक्त महिलांना 1500 रुपये नाही तर 2100 रुपये देईल अशी सुद्धा घोषणा करण्यात आली होती। आणि त्यानंतर चमत्कार काय झाला ते तुम्हाला माहीतच आहे, बीजेपीने रेकॉर्ड ब्रेक अशा ज्या आहे सीट्स इथे घेतलेल्या आहे आणि बहुमतचं सरकार इथे महायुतीचं झालेलं आहे। त्या अंतर्गत आता जे आहे ना माझी लाडकी बहीण योजना 6वी इन्स्टॉलमेंट, ज्याला तुम्ही 6वा हप्ता अशी सुद्धा म्हणू शकता, तो तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्या जाणार आहे 2100 रुपये। आणि त्यासाठी तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला जे आहे ना तुमच्या बँक अकाउंटमध्ये डीबीटी ऑप्शन ॲक्टिव्ह करायचं आहे। डीबीटी जर तुमचं पहिलेच ॲक्टिवेट असेल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे। आजची तारीख आहे मित्रो 25 तारीख आहे ना, 25 तारीख आहे आणि 25 तारखेलाच संध्याकाळी 6 वाजतापासून मित्रो 24 ते 48 घंट्यांमध्ये, बघा 24 घंटे म्हणजे 6 वाजतापासून उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 24 घंटे होईल आणि 27 तारखेला 48 घंटे होईल। म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये 30 तारखेपर्यंत तर पैसे यायलाच पाहिजे, पण जे आहे जास्तीत जास्त 24 ते 48 घंट्यात हे व्हायला पाहिजे। तसं पाहिलं तर हे रविवारपासूनच पैसे टाकणार होते, परंतु तुम्हाला माहीतच आहे रविवारी बँक बंद होती, त्यामुळं आता जे हे पैसे आहे आता तुम्हाला आत्ता मिळणार आहे, म्हणजे 25 तारखेपासून ते 27 तारखेच्या मधामध्ये। कोणाकोणाला हे पैसे आणखी म्हणजे ऑलरेडी जर भेटले असेल कोणाला तर मला कमेंटमध्ये सांगा, आणि जे बाकीचे लोक आहेत त्यांना सुद्धा जे आहे तुमची मदत होऊन जाईल। त्याच्या अतिरिक्त मित्र मी तुम्हाला जे आहे ना लास्ट व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की स्टेटस वगैरे कसं चेक करायचं, ऑनलाईन अप्लाय कसा करायचा, ही सगळी माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिली होती। यामध्ये बघा हे आर्टिकलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, ज्यामध्ये मित्र तुम्हाला इथे स्टेटसच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्र तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होऊन जाईल। इथे मित्र काही या प्रकारची ती वेबसाईट राहील बघा। आता ती वेबसाईट आहे ना बनणं अजून चालू झालेली नाही आहे, सॉरी माफ करा, test.mmlby हे बघा, ही जी आहे ना या वेबसाईटवरून तुम्हाला लाभार्थी स्थिती ऑप्शनवर जायचं आहे आणि इथून मित्र तुम्ही मोबाईल नंबरद्वारे तर आता चेक होणार नाही आहे, कारण आणखी तो डाटा झालेला नाही आहे। फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरद्वारे जे आहे तुम्ही हे करू शकता, म्हणजे चेक करू शकता तुमचा वाला जे स्टेटस आहे, का बरं तुम्हाला पैसे वगैरे नाही मिळाले ते तुम्हाला या वेबसाईटवरून माहीत पडेल, कारण इथून तुमचं बेनिफिशरी स्टेटस चेक होईल। आणि हे कसं चेक करायचं याचा ऑलरेडी व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे। आणि त्यानंतर मित्रो आज जे मी आर्टिकल टाकलं होतं लिस्टचं PDF हे आर्टिकल पाहून घ्या। ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे त्यांना इथे काही ॲप्लिकेशन नंबर असा मिळून जाते बघा, हा DHDH10 हा तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे, म्हणजे हाच तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि याच रजिस्ट्रेशन नंबरद्वारे जे आहे तुम्ही इथे तुमचं स्टेटस चेक करू शकता। मी हे बघा या आर्टिकलची लिंक तुम्हाला देऊन देईल PDF चेकची, आणि सोबतच यासुद्धा आर्टिकलची लिंक देऊन देईल, ज्याद्वारे मित्र तुम्ही जे आहे ना लाडक्या बहीण योजनेचा हा 6वा हप्ता जो आहे चेक करू शकता। तर मित्र काही या प्रकारे ही अपडेट आहे, तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। जर काही लाडक्या बहीण योजनेच्या सोबतच महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या अपडेटसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणे आणि व्हिडिओला लाईक करणे विसरू नका।